हाउ इज द टेस्ट? हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहेत सगळे? मी पूनम तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे. जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी तुम्हाला बोलले होते की मी कुठे गेले होते ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की सांगेन. तर मी गेले होते ऑफिस पार्टीसाठी. वर्षभर खूप म्हणजे बिझी शेड्यूल राहतं ऑफिसचं आणि त्यामधून थोडासा रिलॅक्स टाईम म्हणून मधून जर आपल्याला असं रिफ्रेश होण्यासाठी जर थोडंफार बाहेर 2-4 तासासाठी आपण जर गेलो तर थोडंसं माइंड फ्रेश होतं आणि नंतर आपल्याला काम करण्यासाठी एक वेगळीच ऊर्जा भेटते ना. मग तसंच काहीतरी होतं आमचं पण. मग आमची ऑफिसची पार्टी होती. मग तिथे आमचे मॅनेजर, लीड आणि बिझनेस हेड पण येणार होते. म्हणजे जे डिलिव्हरी लीड आहेत ना ते पण आले होते. तर मग त्यांनी खूप सारी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली. म्हणजे बिझनेस कसा करायचा, जर आपण कुठल्या पोझिशनला आहे, त्या पोझिशनवरून जर आपल्याला दुसऱ्या पोझिशनला जायचं असेल तर आपल्याला काय एफर्ट्स टाकावे लागतात. तर असं सारं खूप काही त्यांनी आम्हाला त्यांचे एक्सपिरियन्स वगैरे शेअर केले. ते आता खूप मोठ्या पोझिशनवरती आहेत. पण त्यांच्याकडे बघून असं वाटत नव्हतं की ते त्या पोझिशनला आहेत. एवढं म्हणजे कसं साधी राहणीमान आणि उच्च विचार श्रेणी हे त्यांच्याकडं बघून समजत होतं. तर आम्ही त्यांना खूप सारे क्वेश्चन विचारले आणि त्यांनी पण खूप छान असं समजावून सांगितलं की कसं केल्यानंतर तुम्ही कुठल्या पोझिशनला जाईल वगैरे सर्व काही. आणि त्यातून मला एकच गोष्ट समजली की कुठलीही गोष्ट तुम्ही स्वतः इनिशिएटिव्ह घेतली ना तर तुम्ही कुठल्याही पोझिशनला जाऊ शकता. म्हणजे की सपोज जर एखादी गोष्ट सपोज तुमच्याकडे कुठला लाईव्ह इश्यू आला आहे आणि तो तुम्हाला मॅनेजरने सांगण्या अगोदर जर तुम्ही तो पिकअप केला आणि तुम्ही स्वतः जर त्याच्यावरती वर्किंग सुरू केलं तर मग तुम्ही म्हणजे तुमच्यामध्ये ते लीडरच्या क्वालिटी आलेले असतात. तर असे खूप काही मस्त असे त्यांनी त्यांचे एक्सपिरियन्स सांगितले. जेव्हा तुम्ही स्वतः ओनरशिप घ्याल ना, तेव्हा तुमच्यामध्येच तुम्हाला समजून येईल की तुम्ही त्या म्हणजे पोझिशनसाठी कॅपेबल आहे. असं खूप काही त्यांनी आम्हाला माहिती दिली आणि खूप छान वेळ स्पेंड केला आम्ही त्यांच्यासोबत. त्यानंतर हे तुम्ही बघा, असं सगळं पुढं आम्ही मस्त असं एन्जॉय केलं, खूप गप्पा मारल्या आणि सगळ्यांनी म्हणजे फूड वगैरे सगळे व्हेज नॉनव्हेज सगळं काही होतं. तर मग आम्ही सगळं मस्त असं एन्जॉय केलं फूड वगैरे. आणि त्यानंतर थोडे फोटोज वगैरे काढले. ते फोटोज वगैरे मी थोडेसे व्हिडिओच्या एंडला ॲड करणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आणि जर म्हणजे तुम्हाला ऑफिस व्यतिरिक्त थोडासा असा रिलॅक्स टाईम भेटला तर तुम्हाला पण छान वाटतं ना. जर कोणी वर्किंग वुमन असतील ना तर त्यांना म्हणजे कसं रोज ऑफिस करायचं, घरी येऊन घर सांभाळायचं, स्वयंपाक वगैरे आवरून परत नंतर ऑफिस वगैरे सगळं. तर हे थोडंसं हॅक्टिक जीवन आहे ना. पण कसं आहे की आपल्याला स्वतःला जर काही स्वतःसाठी म्हणजे स्वतःसाठी आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ना, मग त्यासाठी आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. मग एवढं आणि ज्यावेळेस आम्हाला ते आमचे लीड बोलत होते ना, त्यावेळेस माझ्या मनामध्ये एक म्हणजे असा एक विचार येऊन गेला की जे सगळं काही आहे तेच आपल्या महापुरुषांमुळे आहे. मग तेव्हा माझ्या डोक्यात लगेच आलं की पहिले थँक्स टू सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले, कारण की त्यांनी आपल्यासाठी एवढी मोठी अपॉर्च्युनिटी दिली. म्हणजे अपॉर्च्युनिटी तयार करून ठेवली की जिथे महिला चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त बाहेर जाऊन स्वतःला प्रूव्ह करू शकतात. म्हणजे एज्युकेशन पण घेऊ शकतात आणि ते त्यांचं घर सांभाळण्यासाठी आपल्या साथीदाराला त्याच्या खांद्याला खांदा देऊन ते सगळं घरसुद्धा मॅनेज करू शकतात. तर असा विश्वास तेव्हा महात्मा ज्योतिराव फुलेंनी सावित्रीबाई फुलेंवरती टाकला होता. तोच वारसा आपण आता सध्या पुढे चालवत ठेवला आहे. तर ते बघून खूप छान वाटतं की म्हणजे की आता आपण इंडिपेंडंट पण आहोत आणि आपण आपलं घर पण व्यवस्थित सांभाळू शकतो. आपली नोकरी पण व्यवस्थित सांभाळू शकतो. तर असं खूप काही छान पॉझिटिव्ह थॉट्स तिथे म्हणजे ज्या त्या वातावरणात गेल्यानंतर ते थॉट्स येतात आणि असंही म्हणजे नेहमीच आपण पॉझिटिव्ह असतो.
पण जेव्हा आपण असं मोठ्या लोकांना किंवा आपल्या मोठ्या लीडला सिनियर लोकांना वगैरे भेटतो, तेव्हा खूप सारे विचारांची देवाणघेवाण होते आणि तिथं आपलं खूप माइंड फ्रेश होतं आणि आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळून जाते. आणि मग काय, तिथून सगळं आम्ही मस्त असं जेवण वगैरे केलं. मस्त असं आमचा लंच वगैरे झाला. आणि आमची लंच पार्टी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप छान असा आमचा एक्सपिरियन्स होता आणि मस्त असं आम्ही एन्जॉय केलं. तर माझे खूप इथं माझ्यासोबत जे काम करणार होते ना, ते सगळे होते आणि मेन म्हणजे मी एकटीच मुलगी होती. त्यावेळेस मला लगेच क्विक जाणवलं आणि हे असं म्हणावं असं वाटलं. दूसरों की जैसे पहले खुद को जय करे. खरं आहे ना, नक्की सांगा. तर मग नंतर मग मी गाडी काढली आणि मग मी घरी यायला निघाले. मस्त असं गुणी बाळासारखं एका साईडने आपलं मस्त कुणाच्या आधीनामधी मस्त मी आपलं घरी यायला निघाले. तर असा होता माझा कालचा दिवस. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा. थँक्यू. बाय.